नामस्मरणाचा महिमा अगाध आहे. नामस्मरणाच्या साह्याने आपण भगवंताला आपल्या हृदयाच्या पिंजऱ्यामध्ये बंद करू शकतो. भगवंताला रुपये, दागिने, हिरे, जवाहर असे काहीही लागत नाही. भगवंताला हवे आहे ते फक्त त्याचे नामस्मरण. शुद्ध अंतःकरणाने आणि चांगल्या भावनेने आपण भगवंतांचे अखंड नामस्मरण घेतले तर साक्षात भगवंत आपल्या समोर प्रकट होतो. आपल्याला जे जे हवे आहे ते तो देण्याचा प्रयत्न करतो. मनुष्य धर्म हा मोक्षाचे द्वार म्हणून संबोधण्यात आलेले आहेत. मनुष्य जन्मामध्येच या चराचर सृष्टीतून आपल्याला मोक्ष मिळते. 84 लक्ष योनीतून आपल्याला प्रवेश झाल्यानंतर मनुष्य धर्म मिळतो आणि पुन्हा या जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्तता हवी असेल तर तो मार्ग फक्त या मनुष्य धर्मातच प्राप्त होतो आणि ते हवे असेल तर फक्त त्याकरिता भगवंताच्या नामस्मरणाचीच आवश्यकता आहे. नामस्मरणाने आपल्याला इतके काही साध्य करता येते की एखाद्या योग्याला हजारो वर्षे तप यज्ञ करून सुद्धा जे प्राप्त होत नाही ते फक्त नामस्मरणाने आपल्याला प्राप्त होते. पहा, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील ही कथा. संत ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस आळंदीमध्ये वास्तव्य करत होते ते अखंड विठ्ठलाचे नामस्मरण करत असत. ते विष्णुमय होते. ते वैष्णवांचे सोबती होते. संत ज्ञानेश्वर महाराज सतत विष्णूंचा नामस्मरण करत असत. एके दिवशी त्यांना भेटण्यासाठी चांगदेव हे निघाले होते. श्री चांगदेव यांनी 1400 वर्ष तपश्चर्या करून योगसिद्धीद्वारे स्वतःला जिवंत ठेवले होते. त्यांनी वाघावर बसून ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी आळंदीला निघाले. ही वार्ता, ही गोष्ट जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांना कळाली तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुबंधूंबरोबर व आपल्या बहिणीबरोबर एका भिंतीवर चर्चा करत बसले होते. त्यावेळेस त्यांना ही गोष्ट कळाली आणि त्यांना वाटले की आपण स्वागतासाठी म्हणून श्री चांगदेवांकडे गेले पाहिजे, यामुळे गेले पाहिजे अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी असा काही चमत्कार केला की तेथील असणारे सर्व लोक स्तब्ध झाले व त्यांना आश्चर्य वाटले. संत ज्ञानेश्वर महाराज ज्या भिंतीवर बसले होते ती भिंत त्यांनी आपल्या नामस्मरणाच्या शक्तीने चालवली आणि श्री चांगदेवांच्या स्वागतासाठी ते गेले. संत ज्ञानेश्वर महाराज भिंतीवरून येत आहेत असे श्री चांगदेवांनी पाहिले तेव्हा त्यांच्यामधला असलेला अहमपणा नष्ट झाला. त्यांना त्याची जाणीव झाली. ते वाघावरून उठून पळत पळत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांजवळ गेले आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्यांना म्हणाले, महाराज, मी आपणाला ओळखण्यास चुकलो, मला क्षमा करा. मी योगाद्वारे व तपश्चर्याच्या द्वारे 1400 वर्ष जिवंत राहिलो, परंतु माझ्याजवळ अशी कुठलीही विद्या नाही की जे या सृष्टीतील अचल वस्तूला चालवू शकते. आपण या सृष्टीतील ही अचल अशी निर्जीव अशी भिंत चालवून आपण माझ्या डोळ्यावर जो पडलेला अंधकार होता तो नष्ट केलेला आहे. आपण मला आपल्या पदरात पाडून घ्यावे, मला क्षमा करावी, आपण माझे गुरु व्हावे अशी विनंती श्री चांगदेवांनी केली आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना आपल्या
हृदयामध्ये सामील करून घेतले, त्यांना माफ केले आणि त्यांना नामस्मरणाची शक्ती दिली. संत ज्ञानेश्वर महाराजांना हे शक्य झाले ते केवळ भगवंताच्या नामस्मरणाने. भगवंताच्या नामस्मरणाने संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता हिचे मराठीमध्ये रूपांतर करून सर्वसामान्याला समजेल अशा मराठी भाषेमध्ये लिखाण केले आणि ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लेखन केला. यामध्ये संत ज्ञानेश्वरांनी भगवंताच्या लीला, भगवंताचे वर्णन आणि भगवंताने सांगितलेले सर्व कर्मयोग या ज्ञानेश्वरीमध्ये मराठी भाषेत सांगितलेले आहे. हे केवळ त्यांना शक्य झाले ते नामस्मरणाने. नामस्मरणाने संत ज्ञानेश्वरांनी या चराचर सृष्टीतील सर्व ज्ञान प्राप्त केले. सर्व लोकांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आणि वयाच्या 21व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी या ठिकाणी जिवंत समाधी घेतली. ती केवळ शक्य झाले फक्त नामस्मरणाने. इतका हा अगाध महिमा नामस्मरणाचा आहे. नामस्मरणाचा